सांग काय करा. मी तर म्हणलं होतं मामीजीले या म्हणून आता का नावाला आहे का कोणी काय होऊन राहिलं. आमका सोयऱ्याच्या घरी काय येऊ नये काय? हा, सोयऱ्याच्या घरी येत नसतात काय? नाही माझं म्हणणं तर तसं मग मी राहतो घरी गाय आहे तर म्हटलं काही नाही करतात म्हणलं ते मग येईल सांगून दिलं मन करणाले म्हणलं आता काय दलगा तर बंदच झालं उन्हाळ्याचं काही नाही वावराईनं खाले तर तिला म्हटलं तर तिला हाय म्हणलं हे कुठं स्वच्छ टाकत जाय आणि लगे पाणी ठेवत जाय. करते ना मन कर ना मग. हो मन करणाले इमलीले दोघीले सांगितलं म्हणलं दिसरी काम पण नसलं तू ठेवलं म्हणलं 2 दिवसासाठी माही गाय नका उपाशी ठेवू म्हटलं चालली म्हटलं मी तर जा म्हणत करतो म्हणत आम्ही करतो आणि जसं एकमेकीचं करतो तर काही वाटत नाही तसं करतात त्या म्हणून मग मायला म्हटलं जा काही गायचं एवढं टेन्शन नाही करतात म्हटलं ह्या. नाही व बरं केलं आणलं तर. मी मग त्यासाठीच म्हणलं होतं की मामीजीले आणा म्हणून. खाणार मी ती येते कोणी आता तोल्या घरी आहेत त्या म्हणून. नाही तर मी का त्याच्या घरी स्पेशल गेली असती माय आणायले. का आले ते आले असते माघारी. कारण असलं काही असलं ते येतात आता माघारी काचा कार्यक्रम होईल. काचा कार्यक्रम होईल की त्या येतील. आता आजच्या तोल्या घरी होत्या मग आल्या तर मग फार सुद्धा ना. ननद भाऊ जया त्या काय गप्पाच करतात मला जीव घेता का बा. कासाठी माय बाई काय करू राहिला तुम्ही स्वयंपाक केला का? स्वयंपाक करतो मी. गरमी होती मला मी नाही करत स्वयंपाक म्हणून राहिली माझी जीव घेता का चला लागा स्वयंपाकाले. अशीच्या गोष्टी घ्या ऐकून अशी बोलते तशी की असं वाटते माय बाई दवळीभर भाकरी थापून आली अशी ना आपण बसेलच हा. बस ये एवढी कुठे तुझ्या पोटातले कावळे अडलावून राहिले लागली का भूक तुले? नाही व भूक नाही लागली भूक काय लागली पण म्हटलं आपलं जेवला आपलं बसलं गोष्टी करत. ज्याच्या पहिलेच गोष्टी करसान तर मग जेवल्यावर काय करता? हातपाय पसरून मस्त तन्नवून द्यायचं. मी आता ठरवलं बाई मी म्हणलं आपल्याला माहेरात नाही भेटत झपेले त्याच्यापेक्षा आता अति सत्तूबाईच्या घरी जा आणि मस्त जेवण खावण केलं की टर झोपा काढा. सत्तूबाई मी आली तुमच्या घरी झपेले. झोप ना बाई बाई मी का नाही म्हणतो. सकवणी मी इला म्हणून उठू नको तिले झोपू दे झपेला येतं का घरी झपेला भेटते का? अशी म्हण नाही म्हणे अशी म्हणे नाही उठवतोच म्हणे वहिनीले तिच्या गोष्टी त्या सरून राहिल्या माय बाई. काच्या गोष्टीनं पोतो भरल्या अशी जो काच्या गोष्टी करते काय सांगा बाई रात्री तर माय डोळ्या लागे तिच्या गोष्टी सुरूच. काय व तुम्ही झोपाळ्या दोघी ननद भावजा सारख्याच दिवसाही झोपता रात्री झोपता. या वहिनीला तर रात्री जशी झोप तर निरा चोरानच खाल्ली होती. किती लवकर झोपल्या हो तुम्ही. मला येत जाय बाई झोप. आता हाव संगत गोष्टी करा बसा बोलत नाही झोपा झोपा किती का झोपता माय बाई. नाही व आजा बाई घरी झपेलच नाही भेटत तुम्हाला तर माहित आहे समजा. हो लय करतात घरी तुमची. आदर्श नारीचा पुरस्कारच घ्या लागते तुम्हाला बिझनेस वुमनचा काय म्हणतात माय बाई तो याचा. मग कशा झोपसा. नाही व बरोबर आहे व मी ना होत नाही घरी एकलीच. काय नको सांगू 12 महिने झाले त्या मामीजीचा जीव घेतला. आणि एकली कायची मीना बाई. सगळं काम मामीजीच तर करतात. थांबा त्या सुषमाबाईला फोन लावतो सुषमाबाईला सांगतो की तुमच्या सासूले घेऊन जा. ती तुमची ननद तुमच्या सासूले निरा धंदा करायला लावते. हो लावा ना माय बाई सुषमाबाईला लावा फोन. हो सुषमाबाईचं तर लय पोट दुखते. हो अतिसाय बुडी करते मॅडलं हो माय बाई असू दे म्हटलं राहू दे. तिच्या धंदा उरावर बसत असेल ना धंदा नाही करायला का सुषमाबाईले आलती का एवढ्यात? नाही वाढदिवसाला आली बाबूच्या तापासून नाही आली मनोरी नाही आला वाढदिवसाला आला तर ती चालते. बापरे झाले का काम? नाही वा काम कायचे ये ना ये. ज्योतिबाईचं आज लय श्रीकाम पण झालं. हो ना वेळच नाही त्यात उन्हाळ्याचे काम काढले ना त्याच्यानंतर खूप हे होते. म्हटलं मावशी म्हणतील आली मी तर ज्योती आली नाही बोलायले. टाइमच नाही ना मला दिवसभर काम पुरतात. एवढं मोठ्या घराचं करणं लेकरायचं करणं आणि लस काम पुरतात ना जसं काही टाइम नाही भेटत. कुठे येणं नाही जाणं नाही काहीच नाही कामातच असतो निरा दिवसभर मी. काय म्हणता मामी मला सांगितलं तुम्ही आल्या म्हणून आमच्या लाईनीनं. हो ती आलती काल. हो आली आता काही बाई चांगलं आहे सगळं तारा चांगलं आहे लेकर आलते माय बाई लेकरायची झाली भेट. लेकरायचं काय आता सुट्ट्या आहेत ना. हो माझं चांगलंच आहे. हो चला ना म्हटलं चहा प्यायले. आता जेवणाच्या टाइमवर चहा पाचत का आम्हाला भुकामोळ होती ना आमची. जेवायला चला मग स्वयंपाक केला काय त्या घरी जाऊन आम्हाला पीठ खाऊ घालतो. स्वयंपाकाली काय वेळ आहे पटकन
म्हटलं चहा पिऊन मग स्वयंपाक करून जेवण करा, त्याच्यासाठी आलती मी. लाईनीनं नाश्त्यावरच भागवलं नाही. आमची लाईन तशीच आहे, बल्ली आहे ऐदे बोळ्याची, कच करत नाही कोणाले. मीच तर करतो म्हटलं. हे बा मावशी, तुम्हाला वाटीन येले तितका जीव तुटून राहिला. हे म्हणत मी हॉटेलचा आणतो, हॉटेलचा स्वयंपाक आणतो आणि जेवण करतो मग सगळ्याले. मालोच्यान होऊन नाही राहिलं ना, मला लयच अंग दुखून राहिलं. बरंच नाही ना, मला 2 महिने झाले. पहा ना कशी झाली मी. लस खराब झाली ना माझी तब्येत. कोणी म्हणते की बाई काय झालं तुम्हाला, बिमारच हाव ना बाई, 2 महिन्यापासून बिमार हाव. काहीच होऊन नाही राहिलं माझ्यानं. नाही तर मी तुम्हाला जेवणच केलं असतं. तरी बी म्हटलं आते बाई तुमचं पोरग म्हणे मी हॉटेलचा स्वयंपाक आणतो म्हणे, आणि तरी बोला म्हणे आपल्या घरी सगळे जेवायले. मामा येलाय म्हणे, आबाजी येलायत, मावशी मामी सगळेले बोलावतो म्हणत. मग कुठे माशी शिंकली, हॉटेल बंद झाली की काय? नाही 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 हो, रात्री लय 11 11:30ची गोष्ट अशी. त्यावेळेस तर हॉटेल बंदच होते. पण मी म्हटलं हॉटेलचं काय साजरं लागते, कोण खाते म्हटलं हॉटेलचं, राहू द्या म्हटलं. माझी तब्येत चांगली झाली की पुढच्या वेळेस मी घरीच करीन सगळं. आता पुढच्या वेळेस करीन बाई तुम्हाला जेवण. यावेळेस माझी तब्येतच नाही साथ देऊन राहिली ना, कायच करू. राहू दे वा, एवढं काय आहे. तब्येतले काय झालं माहित वाल्या, काय अंग दुखून राहिलं का? हो ना आतीबाई, तुम्हाला माहितच नाही काय? 2 महिन्यापासून अंग दुखून राहिलं म्हणलं मला, म्हणून तुम्ही आले नाही. आता 4 दिवस झाले मावशी येलायत, मला का माहित नाही झालं का? लाईनीनं लागेन ढोकळ्याचा नाश्ता केला म्हणे. तर मी तर जेवण करत होती ना, सांगून काय राहिली गोष्ट मला. राहू दे व ज्योती, एवढं काय तब्येत सांभाळा. आता आपण का नवाळा हो का, जेवण घेऊन काय करायला लागते काय काय हे आहे का? जेवणाचं काही नाही. तब्येतले दवाखाना करावा लागत होता बाई. मग तब्येतले काय झालं माय असं? पाहुण्याचा रोग हाय ना व ज्योती, पाहुण्याचा रोग नवीनच रोग नाही हा, लय जुना आहे. हो, काही की बायले पाहुणे आले की रोगच होते बाई, बिमारच पडतात त्या. पाहुण्याचा रोग म्हणून औषधी भेटते. तू डॉक्टर जर जाशील ना, तेले सांगून दे, डॉक्टर लोकांना माहित असते, तेले सांगून दे उन्हाळा आहे म्हणा, घरी पाहुणे आले त्याच्यानं लय अंग दुखून राहिलं म्हणा कसं कसं. तर पाहुण्याच्या रोगाची गोळी देतात मग डॉक्टर लोक. लय अंगात तणाने येते, मग माहेरात चाललं जा मग आराम करेली. मावशीनं काही गंमत केली, मला कळलंच नाही. नाही व मावशी, अव मजा का करते ते अशी. आशीला तुला तर माहित आशी स्वभाव किती मजा की आहे. तर जाऊ दे व ज्योती, काय एवढा जीव नको तोडू. स्वयंपाका गिपाकाचं काय राहू दे, तो आला नशीन झाला तर ये तिचे जे आले. आता आमचाही स्वयंपाक राहिला, आता स्वयंपाक करतो जेवण करू. राहू दे, तब्येतीची काळजी घे व, काल एवढं दगदग करतो व. ये जे आली तुझी सासू स्वयंपाक करते आणि तुला जीव घालते. राहू दे ना, तिचा नवरा म्हणते ना की हॉटेलचा आणतो. हॉटेलचं काय आणा लागते व, आपणच जाऊ ना हॉटेलात जेवायले. आम्हाला काय का हॉटेलाच्या खुर्चीत बसता येणार नाही का जेवायले? काय सांगते आम्हाला, हॉटेलचं घरी नाही आणा लागत म्हणा. मावशी म्हणतात म्हणा हॉटेलातच जाऊ आपण सगळे जण. आणि त्याला बोलावून कुठे गेला? एवढा त्याचा जीव तुटून राहिला, मी ये लावतो मला पाहुणचार करेले. काय मग त्याची इच्छा ठेवतो. इच्छा ठेवू नये माणसानं. सांग त्याले, मावशी म्हणतात म्हणा तुमच्या प्रेमा खातर आता आपण सगळेजण हॉटेलातच जेवायला जाऊ. काऊन त्याचं मन राहू देतं. राव मीना वहिनी, उठा पटकन, घाला साजरी साडी. ज्योती चल बाई, चल हॉटेलात जाऊ जेवायले. पोरग एवढं म्हणतेन काय का, पोराचं मन दुखत का? सून आणि पोरग एवढं जीव तोडून राहिलं पाहुणचारासाठी. मग काय आपल्याला काय, घरी जेवण काय हॉटेलात जेवण काय सारखंच आहे. चल बाई, चांगला ड्रेस गीस घाल तुम्ही, का साडी घालू वहिनी? हो चालते ना, हॉटेलातच जाऊ. पण ते घरीच नाही आहेत, ते बाहेर गेले. कुठे गेले काय सांगा, वावरात गेले वाटते, का बाहेर गावी गेले वाटते. ते कुठेतरी जातो म्हणत सकवून मले, दुसऱ्या गावाला गेले वाटते कुठेतरी. जाऊ दे ना मग, आपल्याला का हॉटेलला माहित नाहीत काय? आपण जाऊ. तुला एवढी इच्छाच आहे पाहुणचाराची, तर मग का काय काय आपण काय अळानी हाव का? आपल्याला हॉटेलात जाऊन जेवण करता येणार नाही काय? आणि बिल फाळायला हाय ज्योतिबाई, ज्योतिबाईच्या इकडचा पाहुणचार हॉटेलात. हो चालते ना, मी येतोच. कुठे गेले काय सांगा बाई, हे काही सांगून येत गेले काही नाही. मी म्हटलं येतो. पाहतो बाई कुठे गेले तर, उन्हाची हे लेकरे भल्ले उन्हात फिरतात ना. हलकट बोळ्याची पालिशा मारते. हॉटेलाचा आणतो फटेलाचा आणतो. मॅप समजते का इथं? शंभर कुशे आहेत का लोक, का खायला पोटावरला गेलायत याच्या करता पाहुणचार? हे लाईनी तशी
हे तशीच. जाऊ द्या ना असे काऊन नादी लागतो तू त्याच्या. नाही ना तसं नाही. म्हटलं अशीन मारामानं म्हटलं अशीन. आता हिचं अंग दुखते तर त्यानं म्हटलं अशीन की आम्ही हॉटेलचा स्वयंपाक आणतो बा. मग काय झालं मग तू रामानं म्हटलं हॉटेल बंद झालं तर आता अन्न म्हणा. त्याच्या बायकोले तर म्हटलं चाल आपण जाऊ तर पाहून गिरी तू सुनतो. जाऊ दे ना आशाबाई. आलं आपल्या ध्यानात तिचं काय तर काय नादी लागता. चला स्वयंपाक करून जेवण करू. वहिनी मी काही हलकट नाही पोटावर लागेल नाही हिच्या मात्र हॉटेलात जाऊन खायले. हा मानावर आता मला रोजचा नेते हॉटेलला जेवायला चाल म्हटलं तो. पण हिच्या गोष्टी पाहिल्या ना त्या ज्योतीच्या गोष्टी आणि कालच्या लाईनीच्या गिरा स्वतःला हुशार समजून राहिल्या आणि दुसऱ्याला मॅट. ऐकत नाही का? एक दिन ठेवून चांगली. मला मारशील ना. अरे सोनबाई काऊन काऊन कल्ला करता दिल्या. बाबा हे ना नुसतं तोंडोतोंडी येऊन राहिली. चबर चबर करत राहते. तुला सांगितलं ना असं बोलायचं नाही म्हणून. उलटून बोलत असतात का? उलटून कशाला ग? मी तर आन्सर दिला ना. त्यांनी मला विचारलं ले हिडगावली का? मी पण म्हटलं हा मी हिडगावली. तुम्ही पण हिडगावले का असं विचारलं. कोण विचारलं. बाबा ते कोणीतरी आलं होतं. त्या आजीबाई होत्या तर हिनं ऐकत नव्हती. ती माती अशी उडवत होती तिथं. तिचं पाणी हे करत होती तर मग त्या आजीनीला ओरडलं की का ग खूप हिडगावली का असं म्हटलं. ही काय म्हणते चबरी हो मी खूप हिडगावली म्हणते. तुम्ही हिडगावल्या का असं असं बोलते. हे बरोबर आहे का बाबा? हा बाई रिद्धी मोठ्या माणसाला असं म्हणत असतात का. आप्पाजी त्यांनी मला विचारलं तू हिडगावली का? म्हटलं हो मी हिडगावली. पाहिलं बाबा किती किती शानपणा करून राहिली. हिले ना बांधून चांगलं कांडा लागते. आज अजिबात हिला कोणी खायला काही द्यायचं नाही आणि हिला जेवणही देत नाही. हा लय तोंडी येऊन राहिली. चबर चबर करत राहते. बघा आप्पाजी. बाई असं बोलत असतात का. आईचं बरोबर आहे ना. हा कोण आपल्याला काही म्हटलं मोठ्या माणसाला तर मुख राहावं बाई. हा असं असं बोल असं मोठ्या माणसाला म्हणत असतात का असं. त्या कोणत्या आजी होत्या तर मोठ्या आहेत ना तुझ्यापेक्षा. मग असं बोलायचं का. चुप राहायचं सॉरी म्हणायचं. तू सॉरी म्हणत असते की नाही. हा किती मस्त म्हणतं सॉरी सॉरी सॉरी. मग तसं म्हणायचं ना. आप्पाजी त्या आजी खूपच मला ओरडत होत्या. आपल्याच घरची माती उडवत होती मी. आपल्याच घरचं पाणी होतं. मग त्यांनी मला का ओरडलं? त्यांच्या घरची थोडी माती उडवली मी. आपल्याच घरची उडवली ना. बाबा लय चबरी होऊन राहिली बरं ही. हा चांगली बोलते लाडानं बोलते चुटू बोलते तर हरीक येते तर अजून ठाकून राहिली. हिने ना चांगले रट्टेच मारा लागतात. हा सुनबाई मी सांगतो ना तिले जाय तू काम कर जाय. आता बोल फक्त तू कोणाला काही. कोणी लाड करते तर लय हिडकावून राहिली. कोणी लाड करते की मस्त बोलते तर लय शहाणपणा करून राहिली. बघा आप्पाजी आज मम्मी मला जेवायला नाही देणार. आप्पाजी आपण हॉटेलमध्ये जाऊया जेवायला. हातेला तुझी मम्मी बोलीन ना तुला बरोबर मली बोलीन. हा आणि तुले तुझं हे चुकलं रिद्धी. हा हे चुकलंय तुझं. मला आवडलं नाही अजिबात नाही आवडलं मला असं. माझ्या नातीने असं कोणाला म्हटलं तर मला आवडेल का. मी काय सांगत असतो की माझी नात खूप हुशार आहे खूप समजूतदार आहे खूप शहाणी आहे असं सांगतो ना मी समजायले. हा मग तू अशी बोलशील तर लोक काय म्हणतील आबा खोटा बोलते. नातीले तर काहीच वळण नाही. हा मोठ्या लोकांना उतरून बोलते बा काही वळण नाही बा या पोरीले असं म्हणतील. मग तुला चांगलं वाटेल का लोकांना मला असं म्हटलं तर. नाही कोण म्हणते मला सांगा बरं. एक बुक्का मारेल त्याच्या नाकात. अरे असं बोलत असतात का. शहाणे मुलं असं बोलतात का. नाही बोलत. मग मी शहाणी आहे ना. मग मी नाही बोलत ना आप्पाजी. पण मग मला मला त्यांनी विचारलं तर माझं काम आहे ना. त्यांनी मला क्वेश्चन केला तू हिटगावली का. मग मी त्यांना आन्सर दिलं हो मी हिटगावली. त्याच्यात मम्मी का मला ओरडते मलाच कळत नाही. ती आजी मला आवडतच नाही. आप्पाजी त्या आजीला आपल्या घरी येऊ देऊ नका आता. उगाच येऊन बसते आपल्या घरी. आपल्या आजीला सांगते मी आजी ग ती शेजारची आजी आली तर तिला चहा द्यायचा नाही. तिला सरबत पण द्यायचं नाही. काल आपल्याकडचं सरबत पिऊन गेली ना ती आजी. आज तिला आपल्याकडचं सरबत द्यायचं नाही. तिने मला ओरडलं. कोण ओरडलं माय तुले. हा कोण काय म्हणलं. आई त्या काल आजी नव्हत्या आल्या का सकाळी आज. ही माती खेळून राहिली होती. दार का बाई मग तिचं काय झालं.
मग त्यांनीला म्हटलं नाही का आता म्हणून हे म्हणते तिला देऊ नका, शरबत देऊ नका, हे नका देऊ. आई लय लाडानं वाया चालली बरं. तू फक्त रिद्धी घरी चाल, पप्पाला येऊ दे, मी पप्पांनाच तुझं नाव सांगते. पप्पा तुझी चांगली परेड काढतात. मग थांब तू जरा, इथे येऊन लय लाडावली तू. इकडे ये बाई रिद्धी, इकडे ये तू, इकडे ये बाबा. चालली मी आपाजी जवळ. आपाजी मला मारते मम्मी बघा. आपाजी वाचवा मला, मम्मी मारते. इकडे ये, इकडे ये. आता कांटे तुझी मम्मी तुझी असं म्हणत असतात का मम्मीला?